मित्र कायम कल्टीच देतात हो, म्हणून यावेळी फॅमिली सोबत गोव्याला गेलो. पण मला माहिती नव्हतं तिथं असं काहीतरी होईल. गोवा दर्शनचा हा आहे पार्ट 1. फॅमिली सोबत असल्यामुळे चिअर्स आणि पार्ट्या सोडून मी खरा गोवा अनुभवलो. सर्वात आधी गावकी आणि भावकी जिथं भेटते अशी गोव्याच्या कळंगूट बीच वर पोहोचलो. दुपारी पण लय पब्लिक. थोडं फिरल्यावर सिम्बा परिवाराला भूक लागली. आता इथं आलोय म्हणल्यावर यावेळी गोवन फूडच खायचं असं ठरवलं. पण बीच जवळ ते काय भेटत नाही. चांगला खायचा अड्डा शोधायला लय कष्ट लागतात. बऱ्याच वेळ इथल्या गल्ली बोळात फिरल्यावर आम्हाला सापडलं लेझी फिश. म्हणलं हे जरा परफेक्ट वाटते. इथं या मावशी मस्त घरगुती पद्धतीने मासे बनवतात. एकदम अर्जंट मध्ये बोंबील फ्राय मागवलं. पण हे काय आपल्या भागात पण भेटते. मूळ मुद्दा तो म्हणजे यांची ही गोवन फिश थाळी, ज्यामध्ये भाकरी सोडून भातासहित प्रॉपर गोवन जेवण मिळते. इथल्या स्पेशल चणक माशाची थाळी आम्ही घेतली. खाल्ल्यावर कळलं की मित्र सोबत असते तर खाण्यासाठी एवढे कष्ट कधीच घेतले नसते. फॅमिली सोबत आल्यामुळे हा गोवन फूडचा बेस्ट अनुभव भेटला. पार्टी बिल्टी आणि फकाट कार्यक्रम सोडावो, गोव्यात आल्यावर गोवन फूड खा, त्यातच खरी नाश आहे. आणि या हॉटेलला जर तुम्हाला जायचं असेल तर सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत.